नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती. शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये कालपासून पावसाला धुव्वाधार पावसानं अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटांसह जोरदार हजेरी लावली. आजही राज्यातील बहुतांश परिसरामध्ये पावसाचा इशारा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. कोणकोणत्या परिसरामध्ये कसा पाऊस असणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत. मित्रांनो, या ठिकाणी संपूर्ण परिसर आपण पाहूयात. तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मित्रांनो तुम्हाला दुसरा व्हिडिओ पाहण्याची गरजही लागणार नाही, कारण की या ठिकाणी आपण संपूर्ण माहिती, राज्यामधील संपूर्ण जिल्ह्यांची माहिती थोडक्यात या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्या भागातील अंदाज तुम्हाला संपूर्ण या ठिकाणी समजेल. त्याचबरोबर आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती जर आपण नवीन आला असाल तर हवामानाविषयी संपूर्ण माहिती आपल्याला एकाच ठिकाणी जर हवी असेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा. शेतकरी मित्रांनो, आता आहे आज 22 सप्टेंबर. तर 22 सप्टेंबर रोजी दुपारनंतर राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होऊन अनेक परिसरांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याचा इशारा आहे. तर यामध्ये सुरुवातीला आपण पाहूयात मित्रांनो, कोकणातील परिसर जाणून घेऊया. तर कोकणातील परिसरामध्ये आज पणजी, रेवणा, सावंतवाडी, राजापूर, रत्नागिरी, चिपळूण, गोरेगाव, खोपोली, कल्याण डोंबिवली या परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अतिवृष्टी होण्याचा इशारा या ठिकाणी आज देण्यात आलेला आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो मित्रांनो, ऑरेंज येलो अलर्ट हवामान खात्याने इथे जारी केलेला आहे. म्हणजेच या परिसरामध्ये आज जोरदार अतिवृष्टी पाऊस होण्याचा अलर्ट हा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, निपाणी, सांगली, सातारा, कराड, वडूज, विटा, जत, पंढरपूर, सोलापूर, इंदापूर, बारामती, करमाळा, बार्शी या ठिकाणीही जोरदार पाऊस होण्याचा इशारा आज दुपारनंतर या परिसरांनाही पाहायला आपल्याला मिळेल. तर या ठिकाणीही आज जोरदार पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे. त्याचबरोबर मित्रांनो, कोकणातील परिसर पाहिल्यानंतर आपण आता पाहूयात नाशिकचा परिसर. तर नाशिकच्या परिसरामध्ये इगतपुरी, नाशिक, मनमाड, मालेगाव, चाळीसगाव, वैजापूर इकडे या परिसरामध्ये आज तिथेही मध्यम पावसाचा अंदाज असेल. ते जास्त पाऊस नसेल, परंतु मध्यम पाऊस होऊ शकतो. त्याचबरोबर आता मराठवाड्यातील अंदाज आपण या ठिकाणी जाणून घेऊयात. आता मराठवाड्यातील अंदाज जर मित्रांनो आपण जर पाहिला तर आज मराठवाड्यामध्येही आज मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा इशारा मराठवाड्यालाही देण्यात आलेला आहे. मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना, पैठण, लोणार, चिखली, सिल्लोड, जिंतूर, हिंगोली, वाशिम, पुसद, उमरखेड, परभणी, माजलगाव, केज, बीड, परळी, अहमदपूर, नांदेड, उदगीर, देगलूर या परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा इशारा या ठिकाणी हवामान खात्याने दिलेला आहे. त्याचबरोबर विदर्भातील परिसर जाणून घेऊयात आपण. विदर्भातील उमरखेड, हिमायतनगर, किनवट, अलिदाबाद, काप, पंढरकवडा, रुई, दिग्रस, यवतमाळ, वडकी, पुणे, हिंगणघाट, चिमूर, भद्रावती, चंद्रपूर, राजुरा, चामोर्शी, त्याचबरोबर मूळ, सिंदेवाही, आरमोरी, चिमूर, पवनी, देसाईगंज, उमरेड, तुळजापूर, वर्धा, पुलगाव, हिंगणघाट या परिसरामध्ये विजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागाने या परिसरांनाही दिलेला आहे. तर या ठिकाणी आपण संपूर्ण मित्रांनो लाईव्ह सॅटेलाईटच्या माध्यमातून अंदाज या ठिकाणी जाणून घेत आहोत. आज कोणत्या परिसरामध्ये पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे या ठिकाणी संपूर्ण अंदाज आपण या ठिकाणी जाणून घेत आहोत. आपल्या तालुक्यातील अंदाज, तुम्हाला जिल्ह्यातील अंदाज जाणून घ्यायचा असेल तर कमेंट करून तुम्ही संपूर्ण अंदाज जाणून घेऊ शकता. त्याचबरोबर आपल्या कोणकोणत्या परिसरामध्ये मित्रांनो काल पावसानं हजेरी लावली ते देखील आपण कमेंटमध्ये कळवू शकता. तर आपण सांगितल्याप्रमाणे कालपासून अनेक परिसरामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली आणि यामध्ये विजा पडण्याचं प्रमाणही जास्त आहे मित्रांनो. अनेक परिसरामध्ये विजाही पडाल्या. बरेच शेतकऱ्यांच्या कमेंटही अशा आले आहेत की आज सर आमच्या परिसरामध्ये विजाच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झालेला आहे. त्यामुळे मित्रांनो या पावसामध्ये आपल्या पाळीव प्राण्यांची सर्वांची काळजी घ्या, कारण की या पावसामध्ये विजा पडण्याचं प्रमाणही जास्त राहील. त्यामुळे आपल्या परिवाराची सर्वांची काळजी घ्यायची आहे. विजा चमकत असताना बाहेर झाडाखाली वगैरे कुठे थांबू नका. त्याचबरोबर मित्रांनो आज विदर्भातील परिसरामध्ये जोरदार पाऊस असेल. भद्रावती, भंडारा, साकोली, देवरी, गोंदिया, तिरोडा, तुमसर, लांजी, तिरोडी, रामटेक या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा इशारा आज हवामान विभागाने या परिसरांनाही दिलेला आहे. तर आज म्हणजे मित्रांनो आपण जर अंदाज जाणून घेतला तर या ठिकाणी विदर्भ, मराठवाड्यामध्ये, मध्य महाराष्ट्रामध्ये, कोकणापर्यंत या ठिकाणी पावसाची मजल असेल. कोकणातील बहुतांश परिसरामध्ये मुसळधार पाऊस होण्याचा इशारा आज देण्यात आलेला आहे. कोकणातील अनेक परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होणार आहे. कोकणातील परिसरामध्ये मित्रांनो दिवसभरामध्ये त्या ठिकाणी
जोरदार पाऊस होईल असा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे. कोकणातील अनेक परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होईल. उर्वरित भागामध्ये पावसाचा अलर्ट आहे, परंतु कोकणामध्ये जास्त प्रमाणात आज पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे. या ठिकाणी ऑरेंज येलो अलर्ट हवामान विभागाने कोकणाला आज दिलेला आहे आणि मध्य महाराष्ट्रातील जो परिसर असणार आहे सातारा, सांगली, कराड, वडूज, विटा, गारगोटी, पोंढा, कुंकेश्वर इकडे इचलकरंजी, कराड, सांगली या परिसरामध्येही आज जोरदार पावसाचा अलर्ट या ठिकाणी हवामान विभागाकडून आज देण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, अशी स्थिती राज्यामध्ये आज असणार आहे. कोणकोणत्या परिसरामध्ये पावसाचा अलर्ट असणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. त्याचबरोबर आपल्या भागातील तालुक्यातील अंदाज जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही कमेंट करून संपूर्ण अंदाज जाणून घेऊ शकता. संपूर्ण अंदाज या ठिकाणी आपण आता थोडक्यात दिलेला आहे, कोणत्या परिसरामध्ये आज पावसाचा अंदाज असणार आहे. तर यापुढील अंदाज, रोजचा अंदाज पाहण्यासाठी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण अतिशय माहितीपूर्ण माहिती शेतकऱ्यांना देत असतो हवामानाविषयी संपूर्ण. धन्यवाद.